हॅलो फ्रेंड्स, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ना सुरमईचं कालवण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने। तर त्यासाठी मी इथे हे एवढं साहित्य घेतलंय। या संकेश्वरी मिरच्या घेतल्यात मी, तर 8 असतील 8 मिरच्या आहेत। तर आपण पहिले ह्या भिजून घेऊया, तोडून आपण त्या भिजूया। यानी कलर छान येतो कालवणाला। तर आपण इथे धणे, बडीशेप, आपण इथे 1 टेबलस्पून धणे आणि 1 टीस्पून सौंफ घेतले, ती पण यात टाकून घेऊया। चार 5 पाकळ्या लसूण घेतलाय। तर आपल्याला या तुकडे तळायचे आहेत, तर आपण पहिले लिंबाचा रस लावून घेऊया। हे कालवणासाठी ठेवले, डोकं वगैरे असे छोटे जे पीसेस आहेत ना, ते आपण कालवणाला ठेवले। एक टीस्पून आपण मीठ टाकून घेऊया। इथे अर्धा टीस्पून टाकलं। थोडा वेळ ठेवून देऊया मॅरिनेट करायला। 5-6 तिरफळ आहेत, ते मी याच्यात टाकून घेते, भिजून ठेवते अर्ध्या तासासाठी। तर आता ही पेस्ट आपली वाटून झाली। मिरची, धणे, थोडंसं आलं घेतलेलं मी, लसूण, बडीशेप आणि आपलं ते तिरफळ हे टाकून आपण जी पेस्ट केलेली ती आपण 1 टेबलस्पून तळायच्या तुकड्यांना लावून घेऊया। वाटून घेणार आहे। ते जे उरलेलं जे पेस्ट आहे ना लालवाली, त्याच्यातच तर मी अर्धा टोमॅटो घेतला आणि अर्धा कांदा घेतला आणि हे खोबरं, हे जे इथे खोबरं आहे ना, हे मिक्सर मध्ये टाकून आपण वाटून घेणार आहे। पण पहिले मी कांदा टोमॅटो वाटते। चटणी माझी कमी बनली रेडवाली, तर मी काय केलं, 1 चमचा मसाला वापरला, मालवणी मसाला, आणि अर्धा टीस्पून हळद टाकले मी। आणि आता आपण चांगलं कालवून घेऊया। आज मी तळायसाठी तांदूळ आहे ना ते वाटून घेतले, तांदूळ जाड जाड वाटलेत आणि 2 टेबलस्पून मी इथे तांदळाची पिठी घेतली, म्हणजे तांदळाचं पीठ आहे, आणि हे तांदूळ वाटून घेतले आणि थोडंसं त्यात मसाला टाकते मी, अर्धा टीस्पून। इथे
तर आता आपण कढईत 2 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. लसूण ठेचून टाकलंय, 4-5 पाकळ्या लसूण आहे. अर्धा कांदा आपण कापून घेतलेला, तर तो आता फोडणीत टाकूया आपण. कढीपत्ता टाकूया 5-6 पाकळ्या. थोडं पाव चमचा हळद टाकूया. आता आपण जे वाटण वाटलेलं लाल मिरचीचं, कांदा टोमॅटो आणि लाल मिरची ते टाकून घेऊया. आता याच वाटणाच्या भांड्यात आपण खोबरं जे आहे ना ते नुसतं खोबरं वाटून घेऊया. आपलं छान वाटण मस्त परतून झालेलं आहे. हे आता आपण खोबरं टाकूया. बरोबर, तेल सुटलंय साईडने. तर आता खोबऱ्याचं वाटण ह्याच्यामध्ये मी खोबरं वाटून घेतलं. हा, एकदम स्मूथ वाटलं गेलंय. वाटणाचं जे भांड होतं त्यात पाणी टाकून ते पण ह्याच्यात आमटीत टाकलं. तर आता आपण ना तुकड्या ज्या आहेत थोडेसे आपण जे केलेले आहेत, डोकं वगैरे असे छोटे छोटे पीस काढलेत ते टाकून घेणार याच्यात. लास्टचं काम राहिलंय आपलं. आपण त्याच्या आता आमटीला एक उकळी आलेली आहे. मी 5-6 कोकम टाकते ह्याच्यामध्ये. आता आपण आमटीमध्ये अर्धा टीस्पून मीठ टाकून घेतलं. आता एक उकळी आली की आपलं कालवण झालेलं आहे. आपण काढून घेऊया कालवण. आपली सुरमई फिश थाळी तयार आहे. तर ताटामध्ये आपण वाढून घेऊया. बघा किती दाटसर कालवणचा रस्सा झालाय चांगला.